राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे मात्र आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत। खरं तर तायवाडेंना आजच्या बैठकीचं सरकारतर्फे आमंत्रण होतं। मराठा समाज आरक्षण जीआर नंतर ओबीसींचं कोणतंही नुकसान होत नाही अशी भूमिका तायवाडेंनी घेतली होती। त्यामुळे सकल ओबीसी महामोर्चानं नाराजी व्यक्त केली होती। तायवाडे बैठकीला येणार असतील तर आम्ही बैठकीला जाणार नाही असं सकल ओबीसी महामोर्चाच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यांच्या या भूमिकेनंतर बैठकीला न जाण्याचा निर्णय तायवाडेंनी घेतलाय। मात्र आता ओबीसी महामोर्चाचे प्रतिनिधी या बैठकीला जाणार आहेत। सकल ओबीसी महामोर्चा होईलच, कारण 2 सप्टेंबरच्या जीआर मध्ये शासन जर म्हणेल उद्या की काही आम्ही खोडाखाड करतो किंवा काही गोष्टी टाकतो त्याच्याशी आम्ही सहमत नाही। आम्हाला 2 सप्टेंबरचा जीआर रद्द झालेला पाहिजे आणि उद्याच्या बैठकीमध्ये याच गोष्टींवर चर्चा होईल आणि ठाम राहू। मोदींना टाटा बाय बाय करा आणि देश वाचवा असं आवाहन प्रकाश आंबेडकर